चांगली पार पडली. दुर्दैवाने समोरून गोंधळ घातला गेला. तुम्ही चांगल्या प्रकारे उत्तर देत होता. कसं पाहता चुकवण्याची? आजची वार्षिक सभा ही वेळेत चालू होण्याच्या अगोदरच आपण बघितलं असेल की विरोधकांनी माईक वर घेरा घालून माईकवरनंच गोंधळ चालू केलेला. त्यांची भाषा बघितली असेल तुम्ही. सभा चालू असताना कारखान्याचे MD साहेबांची कशा पद्धतीने त्यांची वागणूक राहिली, शिवराळ भाषा, उठून अंगावर धावून येणे, गोंधळ घालणे. तर याचा सगळ्याचा मी कारखान्याच्या चेअरमन म्हणून निषेध करतो. माझ्या प्रास्ताविकातच मी सांगितलेलं की गोंधळ घालू नका, हे राजकीय भाषण करायचं स्टेज नाही आहे, ही ती जागा नाही आहे, ह्याच्यातनं आपण राजकारण बाहेर ठेवू. आणि एवढे सभासद आहेत, जास्तीत जास्त लोकांना संधी द्या, कोणाचे काय मनात प्रश्न असतील तर ते विचारण्याचे. पण आपण बघितलं असेल की एक गिनेचुने फक्त 2-3 लोकच ज्यांना धड प्रश्नही नीट नाही विचारता आले. एकच प्रश्न वारंवार 3-3, 4-4 वेळा विचारत होते. अशी लोक त्या माईकच्या आजूबाजूला घेरून बसलेली राजकीय भाषणं तिथनं करत होती, शिवीगाळ करत होती तिथनं. त्यामुळं अतिशय निंदनीय गोष्ट आहे ही. या तालुक्याला, या कारखान्याला, या राज्याला अशी वृत्ती शोभत नाही आणि त्यामुळे याचा मी निषेध करतो. कारखाना लवकरात लवकर चालू करण्यासाठी तुम्ही काय पुढची भूमिका घेणार किंवा काय करणार? कारखाना चालू होण्यासाठी जी लागणारी एक रक्कम आहे, जे आपलं वर्किंग कॅपिटल ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, ती आपली साधारण एक 50 कोटीच्या दरम्यान आधी होती. आपण ते 50 कोटी आधी MSC बँकेकडनं घ्यायचो, व्याजासकट 55 कोटीच्या पलीकडे त्यांना परत करायचं. आपली कारखान्याची आर्थिक परिस्थिती कोजन प्रकल्पाच्या PPAला उशीर केल्यामुळे थोडीशी अडचणीत आलती. पण बंद पडण्या इतकी अडचणीत होती का? तर नाही. आपण कसं बसत त्यातनं हळूहळू निघत होतो त्या खड्ड्यातनं. तरीही कुठल्याही शेतकऱ्याला, व्यापाऱ्याला, व्यावसायिकाला माहिती असेल की कर्ज नवं जुनं करताना जर आमचं 50 कोटीचं कर्ज आहे आणि आम्ही 55 कोटी द्यायची ताकद ठेवतोय प्रत्येक वर्षानुवर्षी, तर माझ्याकडनं परत 55 घेऊन आम्हाला फक्त 33 देणं, त्याच्यावर काही आळ घालणे. ती रकमा शेतकऱ्यांच्या खात्यात ज्यावेळेस जमा करायची बाब आलती तेव्हा आम्ही सकारात्मक होतो. आम्ही म्हणतो आम्हाला तिकडंच द्यायचे, पण तिकडं सुद्धा कोणाला आधी 10 रुपये गेले, मग 70 गेले, मग 200 गेले, असं करून त्यांचे FR त्या टप्प्याटप्प्यात त्यांनी टाकणे. आम्हाला नवीन HNT उर्वरित 25-27 कोटी उपलब्ध न करून देणे, कामगारांचे पगारासाठी पैसे उपलब्ध न करून देणे, ह्याच्या मागचं जे राजकीय षडयंत्र वापरलं गेलं, ह्याच्यामुळं कारखान्याला आर्थिक नुकसान झाला आणि कारखाना चालू करता नाही आला. तर ती रक्कम जी आता चालू करण्यापुरती लागते, आम्ही NCDC मार्फत जी सरकारची स्कीम आहे त्या स्कीममध्ये आपण बसतो. आपले कागदपत्र संपूर्ण पूर्ण आहेत, असा कुठलाच एलिजिबिलिटीचा क्रायटेरिया नाही आहे जिकडं घोडगंगा कमी पडतो. जी आपण कारखान्यांची यादी जर पाहता तर आपल्यापेक्षा भरपूर वाईट परिस्थितीत असलेले 5-5 वर्ष बंद असलेले कारखान्यांना सुद्धा सरकारने ही मदत केली आहे. आपल्यापेक्षा चांगल्या परिस्थितीत असलेल्या सुद्धा कारखान्यांना सरकारने ही मदत केली आहे. म्हणून आमचा विश्वास न्यायालयावर आहे, न्यायालयीन प्रोसिजर्सवर आहे की काही नेत्यांनी जरी किती ताकद लावली आणि ठरवलं की एक न्याय हा लोकांना वेगळा वेगळा लागला पाहिजे, समान न्याय नाही ठेवायचा. जो आपल्याबरोबर येईल त्याला मदत करायची आणि जो आपल्या विरोधात असेल त्याला डबक्यात घालायचा. त्यामुळं ह्याच्या विरोधात जाऊन जे आम्ही आज न्यायालयात गेलो, तर आम्हाला न्यायालयीन प्रोसिजरवर विश्वास आहे की त्यांच्या माध्यमातून आम्हाला हा न्याय भेटेल. आमच्या नावाने जे 107 कोटी बाजूला ठेवले गेले आहेत ते लवकरच आपल्या कारखान्याच्या खात्यात दिसतील आणि त्यातून कारखाना पुढं आम्ही चालू करू. न्यायालयाने जी रक्कम राखून ठेवली 107 कोटी आपल्याला साधारण तुम्ही काल कोर्टात गेला होता, निकाल किंवा पुढची तारीख कधी अपेक्षित आहे? जर ती मिळाली तर कारखाना मग किती याच्यात सुरू होऊ शकतो किंवा
कालावधी किती आहे? हो का न्यायालयीन प्रोसिजरच्या टायमिंगला आपण बांधील असतो. आपण फार फार रिक्वेस्ट करू शकतो, जी आम्ही आज उद्या 2 दिवसात करणार आहे, की आमचा मॅटर अर्जंट आहे, त्यामुळं जी आता पुढं 3/10ची त्यांनी तारीख दिली आहे ती लवकरात लवकर आपल्याला कशी ओढून घेते. ती झाल्यावर तिकडं हिअरिंग होतील, त्यांची जी प्रोसिजर असेल ती होईल. ती रक्कम मिळाल्यास त्या रकमेचे ऑलरेडी जे सरकारी गाईडलाईन्समध्ये बसणारं युटिलायझेशन आम्हाला आधीच द्यावं लागतं आणि त्याच्यासाठी आधी 2 कमिट्या असतात. एक टेक्निकल कमिटी असते, एक फायनान्शियल कमिटी असते. 2 वेळा या दोन्ही कमिटींमधनं आम्ही पास होऊन पुढे गेलोय आणि शेवटी जी कॅबिनेट मंत्र्यांची कमिटी असते तिकडं जेव्हा फाईल जाते ते तिथपर्यंत आमची फाईल जातच नाही, तिथं रोखली येते. आमच्या मागचे कारखान्यांच्या फाईली पुढं जातात तिकडं आणि मग GR बदलला जातो की कागदपत्र नंतर द्या, आधी कर्ज घेऊन जा, असे GR बदलले जातात. मग अशा या एकदम वाईट राजकारणामुळं जो वेळ लागतो हा तोच वेळ आहे. स्पेसिफिक प्रश्न हा आहे, उद्या जर हायकोर्टाने 107 कोटी आपल्याला देण्याचे आदेश दिले तर ते पैसे मिळाल्यानंतर आपण कारखाना किती कालावधीत सुरू करू शकतो? सरासरीत तुम्हाला सांगू का, समजा डे 1ला आपण पकडलं, डे 0 किंवा डे 1ला आपल्याला 107 वर्ग झाले. त्याच्या पुढं आता ते क्रशिंग सीझनमध्ये आपण किती जाऊ, किती क्रशिंग सीझन उरतो, आम्हाला टोळ्या तर ठीक आहे, शेवटच्या मोमेंटला जसे जमा करायचे तसे आम्ही करू, सगळीकडनं जी ताकद लावायची ती लावू. मेंटेनन्सचं फार काय काम राहिलं आहे अशातली गोष्ट नाही. बॉयलरचं थोडंसंच काम राहिलं होतं, ते सुद्धा चालू आहे. आत्ताच्या परिस्थितीत ते बॉयलरचं काम सुद्धा चालू आहे. त्यामुळं रक्कम मिळण्याच्या मला वाटतं फार तर फार 25-30 दिवसाच्या आत चाक फिरवता येईल याचं मला कॉन्फिडन्स आहे.